माझ्यासोबत बोलू नका, फक्त कल्पना करा. ज्या कुठल्या ईश्वराला, ज्या कुठल्या भगवंताला तुम्ही मानता, ज्या काही ईश्वराला, परमेश्वराला तुम्ही मानता, जिथं तुम्हाला शक्ती मिळतं, ऊर्जा मिळतं, ताकद मिळतं, त्या परमेश्वराचा फोटो, त्या भगवंताची मूर्ती डोळ्यासमोर आणा. पहा त्या ईश्वराला, पहा त्या भगवंताला. ईश्वरा, अत्यंत गरिबीत जन्म घेतला रे, सर्वसाधारण कुटुंबात जन्म घेतला, पण खूप मोठं व्हायचंय, खूप अभ्यास करायचा, आई वडिलांची स्वप्न पुरी करायची, काहीतरी चांगलं करायचं, मोठं व्हायचं. पण कधी कधी निगेटिव्ह विचार येतात, अस्वस्थ होतो, चिडचिड वाटते. भगवंता, मला ताकद दे, मला शक्ती दे, मला ऊर्जा दे. परमेश्वराला नमस्कार करा, भगवंताचं दर्शन घ्या. या जगातला अत्यंत सुंदर चेहरा आपल्या आईचा, आपल्या आईचा चेहरा डोळ्यासमोर आणा. बघा आईला, व्यवस्थित बघा. बाळांनो, आईला पाहण्याचा प्रयत्न करा. पहा आईला, पहा कशी दिसते. खूप दिवस झाले आईला व्यवस्थित पाहलंच नाही, वेळच भेटला नाही. आपल्या व्हॉट्सअप, इंस्टाग्राम हे सोडून आपण एवढे गोंधळ होतो की आईला पाहायला वेळच भेटला नाही. आज बाळाला व्यवस्थित आईला पहा, पहा कशी दिसते. तुमचा जन्म झाला त्यावेळेस अतिशय सुंदर दिसणारी स्त्री आज म्हातारी झाली, म्हातारी व्हायला लागली. पहा आईला, पहा कशी दिसते. केस पिकायला लागले, चेहऱ्याला सुंदरता करायला लागल्या, चालताना त्रास, बोलताना त्रास. सकाळी उठते, तुमच्यासाठी किती तयार करते, तुम्हाला अभ्यास करायला लावते. पहा आईला, डोळे भरून आईला पहा. भांडावं लागला पहा, पण इतका संसार केला आपल्या आईनं. बघा त्या आईला. एखाद्या दिवशी आईला ते वाचन ठेवला असता, आईचं मन दुखवलं असेल. बाळांनो, अंतःकरणातून आईला सॉरी, माफी मागा. आई, चुकलं माझं, मला माफ कर. आईच्या पायाला आईचे दर्शन घ्या. जगातला दुसरा सुंदर माणूस तुमचा बाप, तुमचे वडील. पहा वडिलांना, पहा कसा दिसतो, कसा होता आणि कसा झाला. बघणारे आता मोठे बापाकडनं पहिलं सांगतो. तुमची फी भरण्यासाठी, तुमचे कपडे घेण्यासाठी 4 मित्रांना फोन लावतो, 4 लोकांना पैसे मागतो, पण तरी तुमची फीस भरतो. त्याचं दुःख तो कधीच सांगत नाही. पहा बाबा, जिवंत असेल तर बोलून घ्या रे. ज्या दिवशी बाप चालला जातो आयुष्यातून अनाथ होतो आपण.
बाबाची फार आठवण येते. बाबा पुन्हा येत नाही आणि भिंतीवर लटकवलेला फोटो आपल्यासोबत नसते बोलत नाही. तुम्ही नशिबान आहे, तुमचा बाप जिवंत आहे, आमचा नाही. आमची बोलायची इच्छा असून सुद्धा आम्ही बोलू शकत नाही. त्या बापाला, बाबा काही चुकलं असेल तर माफ करावं, मला माफ करा. बाबाच्या पायाला का, बाबाचं दर्शन द्या. ज्या ज्या शिक्षकांनी तुम्हाला शिकवलं, रागवलं, त्यांचा राग करू नका. त्यांच्यासाठी प्रार्थना करा. ईश्वरा, माझ्या शिक्षकांना सुखी ठेव, माझ्या शिक्षकांना सुखी ठेव, माझ्या शिक्षकांना सुखी ठेव. दोन तीन लांब श्वास घ्या. हाताने हात घासा, चेहऱ्याला लावा, डोळे व्यवस्थित पुसून घ्या. डोळे पुसा. आज देशमुख सरांच्या माध्यमातून